नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदे आर्टिस्ट. आपण आधीही काही बेल्ट बघितलेले आहेत सिम्पलवाले आणि आपण आता त्याच्या पुढचे बेल्ट बघतोय. बेल्टमध्ये ठरलेलं असतं की 4 लाईन स्कॅलप आणि थिक लाईन. म्हणजे पहिली स्टार्टिंगला थिक लाईन येईल, त्याच्यानंतर थिन आणि स्कॅलप. आता आपण 4 लाईन मारून घेतलेल्या आहेत. एका बोटाचं अंतर सोडून पानं आणि एक फुलाचा आकार दिला आहे. असं हे कंटिन्यू एक बेल्ट काढला आहे आणि जे बाकीचं राहिलं ते फिल केलेलं आहे. आणि पहिली लाईन आपण फिलच करतो, त्याच्यावर तार टाकायला अजिबात विसरायचं नाही. आणि खालची लाईन मारून परत आपण स्कॅलप काढलेले आहेत. त्याच्यानंतर परत 4 लाईन मारलेल्या आहेत. एका बोटाचं अंतर सोडलेलं आहे आणि आपण जसे डोंगर बघतो तसेच डोंगर काढलेले आहेत. आणि छोटीशी लाईनवरून एक सिम्पल आकार तयार केलेला आहे. आणि खालची आणि वरची दोन्ही बाजू आपल्याला फिल करायच्या आहेत. फिल करताना आधी बॉर्डर आखून घ्यायची आणि मग आतली बाजू आपण कोणाच्या साह्याने म्हणजे राऊंडमध्ये फिरवत सगळं फिल करायचं, जेणेकरून लाईन दिसली न पाहिजे. आणि फिल करताना जास्त कोण प्रेस करायचा म्हणजे प्रॉपर कलर येतो व्यवस्थित. कुठं डार्क कुठं कमी असं येत नाही. तुम्ही जर व्यवस्थित कोणातून मेहंदी व्यवस्थित परफेक्ट जर सोडली तर छान कलर येतो एकसारखा. त्याच्यानंतर पुढचा बेल्ट आपण बघतोय. सिम्पल लाईन आणि एक पाकळी काढलेली आहे. पाकळी म्हणजे पानाचा आकार दिलेला आहे. अपोजिट केलेलं आहे. जिथं लाईन आहे तिथं लाईन नसली तर त्याच्या आणि बरोबर समोर पाकळी आली पाहिजे आहे. असं एकाड एक केलं, त्याच्यामुळे छान असा पानाचा आकार आपल्याला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर वरची बाजू आपण फिल केलेली आहे आणि खालची पण बॉर्डर देऊन फिल करतो आहे. अशा दोन्ही बाजू सगळ्या फिल करायच्या आहेत आणि अशा प्रकारे एक छान आकार तुमचा रेडी होईल. त्याच्यानंतर एक लाईन मारून स्कॅलप काढायचे आहेत आणि वरची लाईन डार्क करायची. डार्क केल्यानंतर तार द्यायला अजिबात विसरायचं नाही. अशा प्रकारे आपला पुढचा बेल्ट तयार होतो. त्याच्यानंतर परत 4 लाईन स्कॅलप ह्याच्यात आपण काढलेले नाही आहेत 4 लाईनमध्ये, कारण की हे डार्क बेल्ट आहेत सगळे, म्हणजे डार्क उठून दिसतील असे बेल्ट आहेत त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आपण एक दुसऱ्या प्रकारचा आकार तयार केलेला आहे आणि तो पण फिल करायचा आहे. अपोजिट साईडला काढलेलं आहे हे, म्हणजे एकीचं तोंड दुसऱ्या बाजूला तर एकीचं तोंड दुसऱ्या बाजूला असं काढलेलं आहे, तरच ते छान दिसतं. तुम्ही जर एकाच बाजूला काढलं तर ते छान नाही दिसणार. त्यामुळे दोन्ही बाजूला काढायचं तर आपला म्हणजे एक छानसा बेल्ट तयार होऊन जाईल. हे पण सेम बॉर्डर करायची आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थितपणे फिल करायचं. फक्त मेहंदी जास्त सोडायची कोणामधून फिल करताना. तुम्ही काहीही फिल करा हातावरती मेहंदी काढताना किंवा पेजवरती, पण मेहंदी प्रॉपर तुमच्या कोनमधून सोडली गेली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढचा बेल्ट बघतो. हे जे आपण बेल्ट बघतो हे डार्क बेल्ट आहेत सगळे, म्हणजे डार्क. जर तुमची एखादी डिझाईन फेंट असेल तर हे डार्क बेल्ट तुम्ही काढू शकता, तरच मेहंदी तुमची छानपैकी उठून दिसेल हातावरती. त्याच्यानंतर परत आपण 4 लाईन मारलेल्या आहेत. परत एक स्कॅलपची लाईन दिलेली आहे थोडंसं अंतर सोडून. परत आपण चकली काढतो आहे आणि चकलीलाच एक फुलाचा आकार देतो आहे. हे पण अपोजिट साईडला काढायचं आहे फूल. आणि फूल काढताना लक्षात ठेवा की 3च पाकळ्या आल्या पाहिजेत, 4 पाकळ्या नाही आल्या पाहिजेत. कारण की जर तुम्ही 4 पाकळ्या दिल्या तर ते व्यवस्थित नाही दिसणार. एकतर तुम्ही 3 पाकळ्या काढा किंवा एकतर 5 पाकळ्या काढा, तरच हे फूल तुमचं छान दिसून जाईल. यामध्ये तुम्ही पानं सकट काढली तरी चालतील, पण इथं मी पानं नाही काढलेली, फक्त फुलाचा आकार देऊन फिल करते. फिल करताना पण कायम लक्षात ठेवा की आधी बॉर्डर राखायची आणि मगच आतमधलं जे कोण राऊंड करतच फिल करायचं, म्हणजेच छान फील होतं ते. त्याच्यानंतर खाली एक लाईन मारलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपण स्कॅलप टाकतो आहे. आता ह्याच्यात मी 2 लाईन नाहीत मारलेल्या, कारण की त्याची काही गरज नाही आहे. आणि वरची लाईन आपण फिल करून त्याच्यावरती तार टाकायला विसरायचं नाही आहे. असा आपला एका बोटाचा बेल्ट छान प्रकारे तयार झाला आहे. फ्लॉवर बेल्ट म्हटला तरी चालेल याला तुम्ही. त्याच्यानंतर परत आपण 4 लाईन मारतो आहे. फक्त लाईन मारताना एवढीच काळजी घ्या की दोन्ही लाईनमधलं अंतर
समान आलं पाहिजे हे समान अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचे बेल्ट व्यवस्थित आणि छान दिसून जातील. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे बरोबर चौकोनी येईल अशा 2 लाईन मारलेल्या आहेत आणि आपल्याला स्वस्तिक करायचं आहे तयार. तशा मी लाईन मारलेल्या आहेत स्वस्तिक. आपण जसं काढतो दिसलं पाहिजे तशाच मी लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आणि वरची लाईन, खालची लाईन आणि बरोबर मधली लाईन ह्या सगळ्या आपल्याला फिल करायच्या आहेत. आणि फिल केल्यानंतर त्याच्यावर तार टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे, तरच तुमचं स्वस्तिक खूप छान दिसेल आणि हा एक छानसा बेल्ट तयार होईल. आणि तुम्हाला हे बेल्ट कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर बेल्ट आवडत असतील, माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे आपला हा बेल्ट तयार झालेला आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला 4 लाईन मारायच्या आहेत. हे सगळे डार्क बेल्ट मी तुम्हाला दाखवत आहे. तुमची कोणतीही फेंट डिझाईन असू देत हातावरती, तर तुम्ही हे चांगल्या प्रकारे तुम्ही कोणताही एक बेल्ट तिथं वापरू शकता. परत 4 लाईन मारून एक स्कॅलपचा बेल्ट टाकलेला आहे. त्याच्यानंतर खाली 2 लाईन ओढलेल्या आहेत आणि बरोबर दोन्ही लाईनमधलं अंतर सेम ठेवून मी लाईन ओढते आहे आणि आपल्याला त्यामध्ये डॉट टाकायचे आहेत. पहिल्या लाईनमध्ये आपण 3 डॉट टाकतो आहे आणि दुसऱ्या लाईनमध्ये 2 डॉट टाकतो आहे. असं कंटिन्यू तुम्ही करत जायचं आहे. 3चे डॉट, 2चे डॉट असं तुम्ही करत गेलात तर एक छानसा बेल्ट आपला तयार होईल. आणि तुम्हाला काही शंका असतील, मला माहिती आहे आपला व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला खरंच सॉरी बोलते. कारण की माझे क्लासेस असतात, मेहंदीचे ऑर्डर्स असतात आणि त्यातून मला हे सगळं करायचं आहे. तरी पण मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे. तर टाकेनच आठवड्यातनं 2 तरी व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि तुम्हाला सांगा की कोणत्या डिझाईन तुम्हाला शिकायला आवडतील, तर ही मी डिझाईन तुमच्यापर्यंत घेऊन येईन नक्कीच. आता परत आपण 4 बेल्ट मारलेले आहेत, 4 लाईन मारलेल्या आहेत सॉरी. आणि त्याच्यानंतर एक सिम्पल एलिफंट आपण तयार करतो. यामध्ये सिम्पल एलिफंटचा बेल्ट आहे हा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी काढते आहे. त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही काढत गेलात तर खूप छान तुमचे एलिफंट येतील आणि छानसा बेल्ट आपला तयार होईल. हे एलिफंट काढल्यानंतर बाकीची सगळी साईडचं जे व्हाईट कलरचं आहे ते पूर्णपणे फिल करायचं आहे. तर तुमचा एकदम प्रॉपर कलर आल्यानंतर एलिफंट खूप छान दिसतील आणि हा बेल्ट खूप सगळ्यांना आवडतो. त्यामुळे एलिफंटची प्रॅक्टिस थोडीशी जास्त करा. जसं मी काढलेलं आहे तसे एलिफंट्स आधी ड्रॉ करा आणि त्याचा एक बेल्ट तयार करा. अशा प्रकारे आपला एक छानसा बेल्ट तयार झालेला आहे. अशा प्रकारे हे डार्क बेल्ट मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. अजून काही बेल्ट आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर घेऊन